Okay, so first of all, good morning, all dear friends. Now, today we will discuss the next and most important parts of unit number 6, part A, gaseous state, and today's topic, van der Waals constant in terms of TC, PC, and R. Dear friends, you know that TC, PC, and R. TC is nothing but critical temperature, PC is nothing but critical pressure, and R stand for constant, gas constant. Okay. So here in this lecture, we will discuss the van der Waals constants in terms of critical temperature, critical pressure, and R gas constant. Okay. Now in previous lecture we discussed the critical constant, calculation of critical constant. म्हणजे मागील लेक्चर मध्ये आपण क्रिटिकल कॉन्स्टंट कसे कॅल्क्युलेट करायचे ते बघितलं. देन त्याच्या अगोदर आपण वन डर वाल इक्वेशन अँड क्रिटिकल स्टेट हे बघितलं. दॅट मीन्स वन डर वाल इक्वेशन जे आहे त्या वन डर वाल इक्वेशनला आपण क्रिटिकल स्टेट अप्लाय केली. म्हणजे टेम्परेचर प्रेशर जे आहे त्या व्हॅल्यू आपण टीसीपीसीच्या फॉर्ममध्ये त्यामध्ये काय केल्या पुटअप केल्या. ओके. इन केस ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ क्रिटिकल कॉन्स्टंट यामध्ये सुद्धा आपण काय केलं की व्हीसी ची व्हॅल्यू त्यामध्ये आपण टीसी ची व्हॅल्यू आपण त्यामध्ये कॅल्क्युलेट केली इन केस ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ अ critical constant. Okay, now today we will discuss next important part, van der Waals constants in terms of TC, critical temperature, critical pressure, and R. That means R stand for gas constant. Okay, so dear friends, in previous few equation, that means equation number 6 and 7. आता 6 and 7 ती आपल्याला मागे पाहायला जायचं काम नाही, हे इथेच दिलेले आहे. हे या ठिकाणी इक्वेशन आहे. दॅट मीन्स हिअर VC इक्वल टू 3B and PC इक्वल टू A अपॉन 27B स्क्वेअर. हे दोन इक्वेशन जे आहे. ओके, म्हणजे VC इक्वल टू 3B आणि PC इक्वल टू A अपॉन 27B स्क्वेअर. हे जे दोन इक्वेशन आहे या इक्वेशन वरून आपल्याला काय करायचं आहे पुढचं. आता यामध्ये van der Waals कॉन्स्टंट जी आहेत इन टर्म्स ऑफ टेम्परेचर, क्रिटिकल टेम्परेचर अँड क्रिटिकल प्रेशर आपल्याला बघायचे आहेत आता. ठीक आहे. मग आता इथल्या इथेच बघा हे दोन इक्वेशन जे आहे 6 नंबर आणि 7 नंबर म्हटलं म्हणजे VC इक्वल टू 3B आणि PC इक्वल टू A अपॉन 3B स्क्वेअर. म्हणजे आता आपण हे जे इक्वेशन आहे VC इक्वल टू 3B याला आपण असं लिहू शकतो का मग B इक्वल टू VC अपॉन 3. म्हणजे काय केलं आपण की B ची व्हॅल्यू काढायची म्हणून B हा 3 जो मल्टिप्लिकेशन मध्ये या B ला हा आपण या VC ला डिवाइड मध्ये केला. म्हणजे काय आलं B इक्वल टू VC अपॉन C. ओके, नाउ दिस इज द व्हॅल्यू ऑफ B. ओके, पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. या इक्वेशन मध्ये आपण काय करू ही व्हॅल्यू पुटअप करून टाकू. ओके, बी ची व्हॅल्यू आपण यामध्ये ही जी आहे VC अपॉन 3 ही व्हॅल्यू पुटअप करायची. सो वी गेट PC इक्वल टू A अपॉन 27 इन ब्रॅकेट VC अपॉन 3 स्क्वेअर. म्हणजे कारण हे B स्क्वेअर आहे ना म्हणून VC अपॉन 3 चा स्क्वेअर घेतला. ओके, देअरफॉर PC इक्वल टू 9. आता बघा हे कसं आलं तर इथे काय येईल मग VC स्क्वेअर अपॉन 9. अरे 3 चा स्क्वेअर म्हणजे किती 9. मग हा 3 जो आहे हा VC अपॉन में म्हणजे याचा अर्थ हा वरती जाईल म्हणून काय 9A अपॉन 27 VC स्क्वेअर. ओके, आता या 9 ने या 27 ला आपल्याला डिवाइड करता येईल म्हणजे सरळ सरळ काय येईल यामध्ये की A अपॉन 3 VC स्क्वेअर. A अपॉन 3 VC स्क्वेअर. PC इक्वल टू A अपॉन 3 VC स्क्वेअर. पण आपल्याला PC इक्वल टू नको, आपल्याला काय पाहिजे आम्हाला पाहिजे A इक्वल टू. कारण आपल्याला काय क्रिटिकल कॉन्स्टंट जे आहेत ते घ्यायचे आपल्याला. मग हे A इक्वल टू काय येईल बघा हा A आहे. A इक्वल टू 27 VC स्क्वेअर इकडे जाईल. म्हणजे सॉरी 27 नाही इथे काय आता 3 इथे यामध्ये हे खाली दिलेले आहे. म्हणजे काय A इक्वल टू 27 VC स्क्वेअर अपॉन सॉरी इंटू PC अपॉन 9. सो 9 ने याला डिवाइड करा काय येईल 9 3 जा 27. सो 3 VC स्क्वेअर PC हे येईल A ची व्हॅल्यू. याला आता इक्वेशन नंबर 9 म्हणू आपण याला. आता कुठून आला कळालं का काही वेगळं घेतलं का आपण नाही. आपण जे अगोदर क्रिटिकल कॉन्स्टंट कॅल्क्युलेट केले आपण van der Waals इक्वेशन कॅल्क्युलेशन ऑफ त्यावरूनच ही व्हॅल्यू आपण घेत आहे की A ची व्हॅल्यू आपण आता त्या PC इक्वल टू A अपॉन 27B स्क्वेअर यामध्ये जो B आहे B ची व्हॅल्यू टाकून आपण A ची व्हॅल्यू मिळाली. कशी मिळाली इन टर्म्स ऑफ PC बघा ना तिथं आता इन टर्म्स ऑफ PC आहे की नाही. म्हणजे A च्या ऐवजी आपण 3 VC स्क्वेअर PC आलं बरोबर आहे आणि B च्या ऐवजी काय आलं आपण VC अपॉन 3 आलं. म्हणजे आता आपण ह्या A B च्या ऐवजी आम्ही यामध्ये van der Waals कॉन्स्टंट जे आहेत या ऐवजी आपण या इक्वेशन मध्ये ह्या किमती पुटअप करू शकतो. इथपर्यंत लक्षात घ्या. मला 9 आणि 10 नंबरचं इक्वेशन आपण दिले. ओके, पण द मेन ड्रॉबॅक्स ऑफ दिस इक्वेशन. आता या इक्वेशनचं मेन ड्रॉबॅक असा आहे
the equation to be calculate A and B is that the critical volume of gas is not accurately known. आता या गॅसचा क्रिटिकल व्हॉल्यूम जो आहे तो काही एक्झॅक्टली किंवा करेक्टली आपल्याला ऍब्सोल्यूट म्हणू आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला नोंद नाही. मग व्हीसी इन दिस टू इक्वेशन देअरफॉर हॅव बीन एलिमिनेटेड. म्हणजे या दोन्ही इक्वेशन मधले व्हीसी जे आहे व्हॉल्यूम जो आहे हा व्हॉल्यूम काही एक्झॅक्टली किंवा ऍक्युरेटली नोंद नसल्यामुळे मग आपल्याला तोच नोंद नसेल तर आपण ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू का. म्हणजे सिंपल बघा ना, हाच इथे व्हॅल्यू आपल्याला परफेक्ट माहित नाही किंवा ऍक्युरेट माहित नाही, यावरून बी कॅल्क्युलेट करता येईल का नाही, तसं इथं ए कॅल्क्युलेट करता येईल का नाही. म्हणून काय म्हटलं, हे दोन इलिमिनेट करायचे आपल्याला. मग आता इक्वेशन 3 आणि 9 नंबरचं इक्वेशन म्हणजे हे 9 नंबरचं इक्वेशन आणि 3 नंबरचं इक्वेशन. आता 3 नंबरचं इक्वेशन काय हे बघा, हे 3 नंबरचं इक्वेशन 3Vc इक्वल टू RTC अपॉन PC प्लस बी हे इक्वेशन आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. ते त्याला 3 नंबर दिलेला होता, ते या ठिकाणी लागला तुम्हाला मी दाखवू शकतो. हे बघा इथे आलं, हे इथे जस्ट मिनिट, हे आले, हे बघा हे इक्वेशन येते. ओके, हे 3 नंबरचं इक्वेशन जे आहे या 3 नंबरच्या इक्वेशन आणि आता 9 नंबरचं इक्वेशन हे जे आहे यावरून आपल्याला काय करायचं, हे बी ची व्हॅल्यू इथे पुटअप करायची. सिंपल सरळ सरळ, म्हणजे इथे सरळ सरळ दिलेलं आहे. म्हणजे काय येईल, VC इक्वल टू RTC अपॉन PC प्लस बी. ओके, मग आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं म्हणजे या ठिकाणी इथे डिवाइड बाय 1 आहे, 10 घेतो. ओके, बघा इथे डिवाइड बाय 1 असणार आहे. म्हणजे ह्या 1 नी मल्टिप्लाय याला केलं RTC ॲज इट इज प्लस प्लस PC नी याला मल्टिप्लाय केलं म्हणजे PC बी हे आलं आणि 1 याला मल्टिप्लाय म्हणजे PC. हे इक्वेशन मिळालं आपल्याला या ठिकाणी. ओके, आता आपल्याला माहिती आहे पण याची जी व्हॅल्यू आहे काळजीपूर्वक लक्ष द्या, ही जी व्हॅल्यू आहे बी ची यामध्ये ही व्हॅल्यू आहे. ओके, मग आपल्याला आता हे जे 7 आणि 8 इक्वेशन आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं, याच्यामध्ये जात नाही एक मिनिट. ओके, हे बघा हे 7 आणि हे 7 नंबरचं इक्वेशन आणि 8 नंबरचं इक्वेशन PC ची व्हॅल्यू आणि TC ची व्हॅल्यू यात दिलेली आहे. PC आणि TC ची व्हॅल्यू ही व्हॅल्यू त्याला दिलेली आहे. हे दोन इक्वेशन जर आपण यामध्ये बघितले तर ते कसे लिहू शकतो आपण, म्हणजे ते दोन इक्वेशन PC ची व्हॅल्यू असलेलं आणि TC ची व्हॅल्यू, त्याच्यात जी व्हॅल्यू आपल्याला ती पुटअप करता येईल. म्हणजे 9B इक्वल टू RTC प्लस BC अपॉन PC. म्हणजे थोडक्यात काय आहे, यामध्ये 3VC इक्वल टू 9B हा पार्ट यामध्ये सरळ सरळ दिसतोय आपल्याला क्लिअर कट. ओके, सो सिंपल. आता हे या ठिकाणी काय केलं, या PC ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे 9B इंटू PC इक्वल टू RTC प्लस PB. आता हा PBC आहे इथे 9BC म्हणून हा मी इकडे घेतला म्हणजे इथे दिसतं मायनस. म्हणजे काय 9BPC मायनस BPC इक्वल टू RTC. आता हे दोन्ही सारखंच आहे, एक 9BPC आहे आणि एक 8BPC आहे. मग त्यातून जर आपण त्याला सबस्ट्रॅक्शन केलं तर इट गिव्स देअरफॉर इट गिव्स 8BPC इक्वल टू RTC. ओके, मग आता आपल्याला आम्हाला व्हॅल्यू तर बी ची पाहिजे. सो B इक्वल टू हे 8 आणि PC याला डिवाइड होईल यात B इक्वल टू RTC अपॉन PC. म्हणजे बघा B म्हणजे कोणाला हो, B म्हणजे हा क्रिटिकल कॉन्स्टंट आहे, वंडरवॉल कॉन्स्टंट आहे, सॉरी हा वंडरवॉल कॉन्स्टंट आहे. तो वंडरवॉल कॉन्स्टंट आपण इन टर्म्स कशामध्ये कन्वर्ट केलाय, हा केला आपण इन टर्म्स ऑफ TC आणि PC च्या टर्म्स मध्ये, म्हणजे RTC PC. म्हणजे आपल्याला जे विचारलंय, आपल्याला यामध्ये जे सांगितलं होतं की वंडरवॉल कॉन्स्टंट जे आहे A आणि B हे आपल्याला इन टर्म्स ऑफ, हे बघा वंडरवॉल कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ TC PC R यामध्ये ती दिसते. हे बघा PC R आणि TC या टर्म्स मध्ये हे आपल्याला कन्वर्ट झालेलं दिसतं. म्हणजे हे आहे बी ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 13 मध्ये. ठीक आहे, आता यामध्ये बघा पुढचं फर्दर इक्वेशन नंबर 4, जे 4 नंबरचं इक्वेशन येते 3V स्क्वेअर इक्वल टू A अपॉन PC. आता हे इक्वेशन आता इथे फक्त असं दिलेलं असतं की इक्वेशन नंबर 4, पण ऍक्च्युअल 4 नंबरचे इक्वेशन काय आहे तर मी ते मुद्दाम नोट केलं यामध्ये 3VC स्क्वेअर इक्वल टू A अपॉन PC. याला आपण कसं लिहू शकतो, आम्हाला A इक्वल टू पाहिजे. सो A इक्वल टू 3VC स्क्वेअर इंटू PC हे बघा इथं आलं. ओके, आता यामध्ये VC ची व्हॅल्यू आपण सहजपणे यामध्ये पुटअप करता येईल पाहिजे आपल्याला. ओके, ती व्हॅल्यू आपण जर पुटअप केली तर मग आपल्याला हे इक्वेशन काय करता येईल, सिम्प्लिफाय करता येईल. ओके, मग आता 12 नंबरचं इक्वेशन जे दिसतंय की बघा B इक्वल टू VC अपॉन 3 आहे की नाही, B इक्वल टू VC अपॉन 3. म्हणजे या ठिकाणी जे हे जे इक्वेशन आहे 12 नंबरचे इक्वेशन, या A ची व्हॅल्यू जर आपल्याला यामध्ये म्हणजे पुटअप केली थोडक्यात
12 नंबरचं इक्वेशनच म्हटलं ना, हां, फ्रॉम इक्वेशन. ओके, सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ व्हीसीची व्हॅल्यू. ओके, वेअर फ्रॉम इक्वेशन नंबर 12, इक्वेशन नंबर 12 मध्ये, म्हणजे हे इक्वेशन नंबर 12 यामध्ये जर आपण व्हीसी ही जर व्हॅल्यू आपण टाकली तर आपल्याला काय येईल, ए इक्वल टू 3 × 3b स्क्वेअर पीसी मायनस 27 बी स्क्वेअर पीसी हे इक्वेशन मिळेल. आता या दोन्हीचं इक्वेशन जर आपण बघितलं तर 13 नंबरचं इक्वेशन आहे की 14 आहे की 15 आहे की, पण आपण 14 इक्वेशनलाच मॉडिफाय केलं 15 मध्ये, म्हणजे 13 राहिलं आणि 15 इक्वेशन, हे दोन इक्वेशन जर आपण सबस्टिट्यूट केले याच्यामध्ये तर आम्हाला डायरेक्ट ए इक्वल टू 27 × RTC अपॉन 8 PC स्क्वेअर इंटू PC असं मिळेल. परत याला सिम्प्लिफाय करा. याला जर सिम्प्लिफाय केलं आपण आर स्क्वेअर TC स्क्वेअर, नंतर हे 8चा स्क्वेअर 84 64, नंतर हे PC स्क्वेअर येईल इथे पण आता इथे PC स्क्वेअर आणि इथे PC आहे, म्हणजे एक PC काय झाला कॅन्सल, म्हणून फक्त PC येईल. म्हणजे ए इक्वल टू 27 फायनल आपल्याला यामध्ये येईल की ए इक्वल टू 27 RTC स्क्वेअर अपॉन 64 PC. म्हणजे ए च्या व्हॅल्यू मध्ये आणि बी च्या व्हॅल्यू मध्ये मला सांगा आता या RTC आणि PC च्या व्यतिरिक्त काही दिसतं का आपल्याला? बिलकुल नाही. बघा इथे ही ए ची व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू, आता हा 27 कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे, TC PCR हे सुद्धा काय असणार आहे, सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण काय केलंय, हे ए आणि बी हे वंडरवाल कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. हा, तर हे वंडरवाल कॉन्स्टंट आपण काय केले, क्रिटिकल कॉन्स्टंटच्या टर्म्स मध्ये मांडले. लक्षात आलंय ना, क्रिटिकल कॉन्स्टंट म्हणजे हे जे 16 नंबरचं इक्वेशन आणि अगोदरचे हे 13 नंबरचं इक्वेशन, हे 13 नंबरचं इक्वेशन, हे दोन्ही इक्वेशन आपल्याला PC क्रिटिकल प्रेशर, क्रिटिकल टेम्परेचर आणि आर या टर्म्स मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. लक्षात. तर असा हा पार्ट याच्यामध्ये आपल्याला घेता येईल. पण आता याच्यात अजून जर कोणी म्हटलं सर मग आर इक्वल टू ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करता येईल, आर कसा एक्सप्रेस करता येईल, तर तो सुद्धा आपल्याला या 11 नंबरच्या इक्वेशन वरून आर काय करता येतो, काढता येतो. ठीक आहे, ही इथपर्यंत ठीक संपलंय तसं पाहता. पण आरची व्हॅल्यू जर आम्हाला पाहिजे असेल तर बघा आरची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढता येते. कोणत्या इक्वेशन मधून? 13 नंबरची इक्वेशन म्हटलं मी यामध्ये, हे सॉरी हे 11 नंबरचं इक्वेशन. म्हणजे हे असं येतं तसं पाहता यामध्ये 3VC PC इक्वल टू RTC प्लस P मायनस B इंटू PC, म्हणजे हे इथे दिलंय, हे बघा या फॉर्म मध्ये अप्लिक. तर आता यामध्ये हे जे आहे हे इक्वेशन सिम्प्लिफाय करत जर आपण गेलो, म्हणजे थोडक्यात काय, या बी ची व्हॅल्यू या बी मध्ये पुटअप करायची, हे पुटअप केली या ठिकाणी, हे काय हे पुटअप केली, मग या 3नी याला मल्टिप्लाय करायचं आणि याला मल्टिप्लाय करायचं, मग 3 3 जा 9 येईल, VCPC ॲज इट इज 3 इथे आला म्हणजे 3RTC प्लस VPC. ओके, मग आता हा VCPC आणि हे VCPC आहे, मग हे जवळ घेतलं आपण तिथे 8 PCVC इक्वल टू हा 3RTC ॲज इट इज. ओके, 3RTC ॲज इट इज. आम्हाला आर ची व्हॅल्यू पाहिजे मित्रांनो, म्हणून काय येईल, आर इक्वल टू हा TC आणि हा 3 याला डिवाइड जाईल, म्हणजे VC इंटू PC अपॉन RTC, सॉरी इंटू अपॉन TC, कारण अर्थ काढायचा आपल्याला. मग आता यामध्ये हे जे याला डिवाइड केलं 8 डिवाइड बाय 3, त्याची व्हॅल्यू येते 2.67, किंवा तुम्ही तसं लिहिलं तरी राहिलं तरी चालतं, ते 8 डिवाइड बाय असं लिहिलं तरी हरकत नाही. म्हणजे हे जे इक्वेशन येणार आहे आर इक्वल टू, बघा हा आर इक्वल टू 8 VC PC ओके अपॉन 3TC असं लिहिलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही तसं पाहता. लक्षात घ्या, यांनी याला डिवाइड केलं तरी ती आपल्याला ही एवढी व्हॅल्यू होती, किंवा तसं ठेवलं तरी हरकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी आपल्याला आर ची व्हॅल्यू सुद्धा यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. क्रिटिकल व्हॉल्यूम, क्रिटिकल टेम्परेचर आणि क्रिटिकल प्रेशर वरून ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येते. ओके, तर हेच एक्सप्लेनेशन आपल्याला या फॉर्म मध्ये या ठिकाणी घेता येईल. म्हणजे आता थोडक्यात काय आहे की या व्हॅल्यूवरून या व्हॅल्यू जर पुटअप केल्या आपण, तर ए आणि बी जो आहे हा क्रिटिकल कॉन्स्टंट, सॉरी वंडरवाल कॉन्स्टंट, हा क्रिटिकल कॉन्स्टंट मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. ओके, लक्षात आलं सगळ्यांना? ठीक आहे, चला आता हा एक थेरोटिकल पार्ट तुम्ही ते वाचून घेऊ शकता. नेक्स्ट याच्यावर काय असतं, ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहेत, म्हणून ते मला महत्वाचे सांगायचे तुम्हाला. यावरती प्रॉब्लेम्स आहेत आणि हे प्रॉब्लेम्स आपल्याला 4-4 मार्काला विचारले जातात. पण आता यामध्ये काय आहे, यावेळेस तुमची परीक्षा जी आहे ही काय आहे, मल्टिपल चॉईस आहे, त्याच्यामुळे हा काही असा तिथे विषय राहणार नाही. ओके, परंतु तरीही आपल्याला माहीत असायला पाहिजे थोडक्यात की आपल्याला क्रिटिकल कॉन्स्टंट काय आहे, वंडरवाल कॉन्स्टंट कोणती आहेत त्या ठिकाणी.
ठीक आहे. तर आपल्या याच्यामध्ये रनिंगमध्ये आपण एक दोन याच्यामध्ये प्रॉब्लेम घेऊ, म्हणजे जवळपास हा पार्ट आपला यामध्ये ए पार्ट जो आहे तो फिनिश होतोय, मग बी पार्ट राहील या 6व्या युनिटचा. ओके बघा, प्रॉब्लेम काय, प्रूव्ह दॅट फॉर गॅस ओबिंग द वंडरवाल इक्वेशन्स. आता यामध्ये RTC अपॉन PCVC इक्वल टू 8/3 किंवा आता 8/3 आत्ताच आपण काय लिहिलं 2. आता लिहिलं 2.67 ते दिलेलंच आहे त्यामध्ये, म्हणजे एक तर तसं ठेवा किंवा अशी व्हॅल्यू लिहा, चालेल. वेअर आर इज गॅस कॉन्स्टंट, बरोबर आहे. TC म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल व्हॉल्यूम अँड क्रिटिकल प्रेशर, क्रिटिकल कॉन्स्टंट, हे क्रिटिकल कॉन्स्टंट्स आहेत. ते याच्या आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची यावरून. आता कसं आहे, इथे बघा या ठिकाणी आपल्याला हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे 1 2 3. तर कशा असणार आहे, आरच्या व्हॅल्यूच्या टर्म्समध्येच आपल्याला हे काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. आता आम्हाला एक माहिती आहे, आत्ताच आपण इक्वेशन घेतलंय की बी इक्वल टू VC/3 किंवा असं म्हणा VC इक्वल टू 3 VC इक्वल टू 3B असं इक्वेशन लिहिले आपण, आणि PC इक्वल टू A/3B² हे लिहिले आपण. हे ऑलरेडी आपण इक्वेशन पुटअप केले. म्हणजे VC PC TC चे हे 3 फॉर्म्युले तुम्ही सगळ्यात महत्वाचे आहेत ते लक्षात घ्या. ओके, हे 3 फॉर्म्युले जे आहेत हे सगळ्यांनी काय करायचे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. ओके, VC इक्वल टू TC इक्वल टू आणि PC इक्वल टू क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल प्रेशर आणि एक नंबर दिले क्रिटिकल व्हॅल्यू, याचे व्हॅल्यू आपल्याला त्यामध्ये. पण यासाठी काय लागतं आपल्याला, ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी, या कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला वंडरवाल कॉन्स्टंट जे आहेत ए आणि बी चे व्हॅल्यू आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. आणि ए आणि बी चे व्हॅल्यू जे आहेत त्या गॅसच्या हिशोबाने असतात. ओके, ठीक आहे. असो, आता यावरून काय म्हटलं बघा, PC इंटू VC इक्वल टू, म्हणजे काय केलंय, PC आणि VC यांनी दोन्हीचं हे मल्टिप्लिकेशन केलं, म्हणजे काय येईल 3B इंटू A/27B², हे दिसतं इथे. ओके, सरळ सरळ. मग आता हा बी आणि हा बी काय झाला, कॅन्सल. या 3 ने 9 ला पण 27 ला डिवाइड करतात, म्हणजे A/9B हे मिळालं. याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला हे मिळालं. ओके, आता काय लिहिलं, R इंटू TC, हा TC याला आर ने मल्टिप्लाय करायचं, याला आर ने मल्टिप्लाय की याला, म्हणजे हा आर कॅन्सल होईल, बाकी दुसरं काहीच, म्हणजे 8A/27B येईल. कशाचं मल्टिप्लिकेशन, आर इंटू TCचं. आता बघा आर इंटू TC, म्हणजे आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हा जो आहे PC इंटू VC आणि या ठिकाणी दिलेला आर इंटू TC, तर या आर इंटू TC ला आपल्याला PC इंटू VC ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे बघा आर इंटू TC ला डिवाइड केलं PC इंटू VC, आर इंटू TC व्हॅल्यू 8A/27B, 8A/27B डिवाइड बाय A/9B. आता A/9B म्हटल्यानंतर 9B वरती जाईल, A खाली येईल, बघा इकडे गेला हा 9B वरती, A खाली, A गेट कॅन्सल, B गेट कॅन्सल, A कॅन्सल झाला, B कॅन्सल झाला. ओके, हे कॅन्सल झाले व्हॅल्यू, म्हणजे काय लिहिलं याच्यामध्ये, हा 9 जो आहे आणि या ठिकाणी 27 आहे, 27 आहे, म्हणजे काय येईल 9 3 जा, म्हणजे 8/3, 8/3 इंटू आता इक्वल टू किती, 8/2.67, म्हणजे काय आलं, RTC. ओके, RTC डिवाइड बाय PCVC इक्वल टू 2.67, हे तेच आहे की नाही. ओके, म्हणजे हे प्रूव्ह दॅट करायचं होतं, आपण ते काय केलं, प्रूव्ह केलं. म्हणजे ही व्हॅल्यू कशी काढली, तर या PCVC आणि TCच्या व्हॅल्यू आपण वरून काय करले, आपण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांना हे कसा प्रॉब्लेम आहे. तर म्हणजे हा जिथल्या तिथं प्रॉब्लेम आहे, पण आता एक लक्षात घ्या सगळ्यांनी, हे जे प्रॉब्लेम आहे परीक्षेत ॲज इट इज विचारतात. सध्या यावर्षी जरी नसले तरी भविष्यात तुम्हाला याचा आपल्याला पुढे सेकंड इयर थर्ड इयरला याचं काम पडू शकतं. असो, असाच पुढचा प्रॉब्लेम दिलेला आहे. आता यामध्ये की आपल्याला प्रूव्ह दॅट नाही, आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, बघा वंडरवाल कॉन्स्टंट जो आहे कार्बन डायऑक्साइड, म्हणजे ए आणि बी ची व्हॅल्यू दिलेली आहेत. वंडरवाल कॉन्स्टंट फॉर कार्बन डायऑक्साइड गॅस A इक्वल टू 3.648 इंटू 10⁵ DM³ इंटू, हा म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता किंवा त्याला काय म्हणा, न्यूटन मीटर स्क्वेअर, पर शब्द टाकला तर फक्त मीटर स्क्वेअर म्हणायचं यामध्ये, किंवा सरळ सरळ न्यूटन पर मीटर स्क्वेअर या फॉर्म मध्ये, पर मोल. ओके, पर मोल, किंवा तुम्ही दुसऱ्या शब्दात त्याला मोल युनिव्हर्स म्हणता मला वाटतं. ठीक आहे, ती व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे त्यांनी. कशाची, ए ची. बी ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला तशी दिली 4.26 इंटू 10⁻² DM³ म्हणजेच काय असतं, लिटर पर मोल. ओके, आणि आर ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.08309 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर
पर डीएम क्यूब, सॉरी डीएम क्यूब म्हणजे लिटर पर मोल पर केल्विन. आता इथून तो काय म्हणतो पीसी आणि व्हीसीचे. आता बघा आपल्याला ऑलरेडी हे इक्वेशन माहिती आहे. ए ची व्हॅल्यू दिलेली आहे, बी ची दिलेली आहे. आम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं, पीसी व्हीसी टीसी. फॉर्म्युला आपल्याकडे आहेच, मी म्हटलं आहे 3 फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे बघा ही व्हॅल्यू आहेत पीसी व्हीसी टी. आता व्हीसीची व्हॅल्यू तर सरळ बी ची व्हॅल्यू मल्टिप्लाय करा 3 नी, सिंपल आहे. बघा देअरफॉर व्हीसी इक्वल टू 3 इंटू बी. बी ची व्हॅल्यू काय आहे, ही बी ची व्हॅल्यू कुठे दिली यामध्ये, ही बी ची व्हॅल्यू. ओके, यामध्ये पुटअप करा. आता इथे 6 आणि 8 दिसते, ते करेक्शन करावं लागेल मग थोडंफार. ही सरळ सरळ काय केलेलं मल्टिप्लाय केलं म्हणजे 12.84 इंटू 10⁻² डीएम क्यूब पर मोल. दिस मच व्हॅल्यू, दिस इज नोन ॲज अ क्रिटिकल व्हॉल्यूम ऑफ. हा क्रिटिकल व्हॉल्यूम आहे कोणाचा, कार्बन डायऑक्साईडचा. कोणाचा आहे, कार्बन डायऑक्साईडचा. ओके, बट इज व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल प्रेशर. क्रिटिकल प्रेशर इक्वल टू बघा A/27B². ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे कुठे, ही दिलेली आहे, ही ठेवली 27 इंटू B². बी म्हणजे याचा स्क्वेअर येईल, म्हणजे याचा स्क्वेअर केला आहे. आणि याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेटर वापरून तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येईल, त्याच्यामुळे याच्यात काही जास्त अवघड नाही. इट गिव्ज 7.376 इंटू 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे तसं 73 ॲटमॉस्फिरिक हे आपण क्रिटिकल प्रेशर आहे कशाचं, कार्बन डायऑक्साईडचं 73 या फॉर्ममध्ये. तर ते आपल्याला जवळपास त्या यांनी दिसते. आता हे न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये आहे, ते ॲटमॉस्फिरिकमध्ये म्हटलं होतं. ओके, आता क्रिटिकल टेम्परेचर जे आहे तेही आपल्याला एक माहिती आपण शिकलो आहे, ते आपल्याला माहिती आहे 303.98 म्हणजे 303.98 केल्विन. ही व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, ती येते का बघू आपण आता. पण टीसी इक्वल टू 8A20/27 RB. 8 ची व्हॅल्यू, सॉरी ए ची व्हॅल्यू ठेवली, आर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, कुठे आर ची व्हॅल्यू ही दिली आहे, ती पुटअप केली आणि यामध्ये बी ची व्हॅल्यू पुटअप केली. सरळ सरळ कॅल्क्युलेशन केलं. टीसी इक्वल टू म्हणजे थोडक्यात काय आहे की आम्हाला काय असतं, सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहे आपल्याला, एक टर्म्स फक्त आपल्याला एक दिलेली नसेल आणि तीच ते काय करतात, कॅल्क्युलेट करायला सांगतात. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे माहीत पाहिजे त्या की व्हॉट इज द क्रिटिकल व्हॉल्यूम. म्हणजे व्हीसी इक्वल टू 3B आहे, नंतर पीसी इक्वल टू A/27B² आहे आणि पीसी इक्वल टू 8A/27 RB हे आहे. ह्या गोष्टी मात्र तुम्हाला ते एवढ्या 3 टर्म्स, 3 इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. असंच पुढे इक्वेशन दिलेलं आहे, यामध्ये आपल्याला इक्वेशन नंबर 10 म्हणजे त्या सिरियल नंबरनुसार, म्हणजे या युनिटमधलं 10वं इक्वेशन आहे हे, असं त्याचा अर्थ होतो. ओके, द क्रिटिकल टेम्परेचर ऑफ गॅस हॅव्हिंग मॉलिक्युलर वेट 17 हे त्याचं मॉलिक्युलर वेट आहे त्या गॅसचं. त्याचं क्रिटिकल टेम्परेचर जे त्या गॅसचं ते आहे 132.4 डिग्री सेल्सिअस. बघा ते डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला त्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ओके, नाउ डेन्सिटी दिली, क्रिटिकल डेन्सिटी दिली त्याची, ती दिली आहे 235 ग्रॅम पर डीएम क्यूब, म्हणजे 235 ग्रॅम पर डीएम क्यूब एवढी दिली आहे. कॅल्क्युलेट क्रिटिकल व्हॉल्यूम अँड क्रिटिकल म्हणजे पीसी आणि व्हीसी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पीसी आणि व्हीसी आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता व्हीसी इक्वल टू काय, व्हीसी इक्वल टू M/DC म्हणजे मास अपॉन डेन्सिटी असा थोडक्यात दिला. व्हॉल्यूम कसं करतो आपण, जसं आपण डेन्सिटी इक्वल टू काय करतो, डेन्सिटी जर घ्यायची असेल आपल्याला सरळ सरळ तर मी काय म्हणतो मास अपॉन व्हॉल्यूम. मग मास अपॉन व्हॉल्यूम असेल तर आपल्याला व्हॉल्यूम काढायचं असेल तर काय करावं लागेल, मास अपॉन डेन्सिटी. मग मास किती आहे 17, डेन्सिटी किती आहे, कुठे दिली डेन्सिटी, हां 235, 235 त्या का म्हणजे किती आला व्हॉल्यूम, तो आला 0.0723 डीएम क्यूब पर मोल झाले. व्हीसीची व्हॅल्यू मिळाली. आता त्यांनी कशाची व्हॅल्यू करायला सांगितली आपल्याला, क्रिटिकल प्रेशरची, पीसीची व्हॅल्यू काढायची आपल्याला त्यांनी. ओके, पीसीची व्हॅल्यू काढायची. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आर इक्वल टू 2.67 इंटू पीसी व्हीसी अपॉन टीसी. आता आपल्याला पीसी काढायचं म्हणून पीसी इक्वल टू काय आलं, RT अपॉन 2.667 इंटू व्हीसी. आरची व्हॅल्यू दिलेली आहे 0.08309 इंटू 10⁵ टाका त्यात. त्याच्यानंतर टी ची व्हॅल्यू, आता हा महत्वाचा पण, टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर दिलं 132.4 डिग्री सेल्सिअस. नाउ दिस व्हॅल्यू इन डिग्री सेल्सिअस गेट कन्वर्ट इन टू केल्विन. आणि आम्हाला माहिती आहे, परत एकदा लक्ष द्या, आपल्याला माहिती आहे, परत एकदा सांगतो, डिग्री सेल्सिअसचं जे आहे हे जर तुम्हाला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला, प्लस म्हणजे ॲडिशन करावं लागते 273 त्यामध्ये, कशामध्ये, डिग्री सेल्सिअसच्या व्हॅल्यूमध्ये. आणि इकडून इकडे जर जायचं असेल केल्विनकडून डिग्री सेल्सिअसकडे तर 273 मायनस करावं लागते. म्हणजे सरळ सरळ बघा या व्हॅल्यूमध्ये आपल्याला 273 ॲड करावं लागेल म्हणजे केल्विनमध्ये कन्वर्ट होईल. हे बघा इथे आहेच, म्हणजे किती आलं 405.4 केल्विन.
मग ती व्हॅल्यू या टीची जागी पुटअप केली, हे बघा व्हॅल्यू पुटअप केलेलं दिसतं सगळ्यांना. बर, मग आता याच्यामध्ये आपल्याला याचं जर सिंपल कॅल्क्युलेशन केलं आपण तर हे 174.7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे ती पीसीची. आपल्याला काय करायला सांगितलं, क्रिटिकल प्रेशर काढलं आणि क्रिटिकल व्हॉल्यूम हाही काढला. म्हणजे असे यामध्ये हे इक्वेशन्स याच्यामध्ये आहेत. ओके, आता हे दोन इक्वेशन आहे शेवटचे, तर थोडंसं फास्ट मध्ये सांगतोय. कॅल्क्युलेट द टर्म्स टेम्परेचर ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस इफ इट इज रिड्यूस टेम्परेचर इज 1.03. द क्रिटिकल टेम्परेचर दिलेलं आपल्याला 304.2 केल्विन म्हणजे 304.2 केल्विन. आता रिड्यूस टेम्परेचर सुद्धा आपल्याला यामध्ये काय करायचं म्हणलं त्यांनी, कार्बन डायऑक्साईडच्या बाबतीतलं ती कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता रिड्यूस टेम्परेचर टीसी म्हणजे जो आपण काय म्हणतो त्याला टीएफ नाव दिलं त्याला, तर ती जे व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर ऍक्च्युअल टेम्परेचर जे डिवाइड बाय आपल्याला क्रिटिकल टेम्परेचर घ्यावं लागेल, म्हणजे ही व्हॅल्यू. ओके, आता या ठिकाणी टेम्परेचरचा डिफरन्स जो आहे तो डिफरन्स आपल्याला ऑलरेडी त्यांनी कॅल्क्युलेट केला दिलेला आहे. म्हणजे हा जो आहे ही व्हॅल्यू आपल्याला त्यांनी कॅल्क्युलेट दिली ती किती आहे 1.0 पुढे फॉर्म्युला हा 1.03. ओके, इक्वल टू टी अपॉन क्रिटिकल टीसी क्रिटिकल टेम्परेचर 304.2. सरळ सरळ कॅल्क्युलेशन यांनी याला मल्टिप्लाय करायचं. सो टी इक्वल टू 1.03 इंटू 304.2 इट गिव्स 113.32 केल्विन. म्हणजे आपल्याला काय त्यामध्ये ती व्हॅल्यू जी ते टेम्परेचरची व्हॅल्यू जी मिळाली कार्बन डायऑक्साईडची ती व्हॅल्यू आपल्याला मिळेल 113.32. ओके, आता हे जे हे डिग्री सेल्सिअस मध्ये सॉरी केल्विन मध्ये, तुम्हाला ते डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं असेल तर बघा इथे दिलेलं आहे -273. आता हे 0.10 कुठून आलं सोडून द्या, 10 जर म्हणजे आपल्याला नसन लक्षात राहत ते 273 वजा केले तरीही हरकत नाही. ओके, असाच एक दुसरा प्रॉब्लेम आहे शेवटचा. कॅल्क्युलेट द क्रिटिकल व्हॉल्यूम ऑफ गॅस हुज क्रिटिकल प्रेशर अँड क्रिटिकल टेम्परेचर. म्हणजे आपल्याला क्रिटिकल प्रेशर दिलंय पीसी दिलाय आणि क्रिटिकल टेम्परेचर दिलंय टीसी दिलाय, हे व्हॅल्यू दिलेली आहे. काय करायचं म्हटलं क्रिटिकल व्हीसी काढायचं आहे. आत्ताच आपण हा फॉर्म्युला वापरला व्हीसीचा, हा नाही हा इथेच कुठे गेला तर हा व्हीसीचा फॉर्म्युला, हा म्हणजे हा ऍक्च्युअल पीसीचा होता, क्रिटिकल प्रेशर होता, पण हा प्रेशर इकडे गेला नाही, व्हीसी इकडे गेला तर ऑटोमॅटिक आपल्याला मिळेल. आता हे प्रकारे आपण रिव्हिजन मध्ये सध्या सगळे जर पर्यंत राहिले तर आपल्याला जास्ती काही अवघड जाणार नाही. म्हणजे आपल्याला एमसीक्यू जो आहे तो पॅटर्न इझिली सॉल्व्ह करता येईल. बघा व्हीसी इक्वल टू ह्याचे व्हॅल्यू आहेत ना आरटीसीचे, फक्त पुटअप करायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये इतकं इझी प्रॉब्लेम्स आहेत हे 4 मार्काचे. ठीक आहे, आता आपल्याला जरी प्रॉब्लेम या पॅटर्न मध्ये नाही विचारला तरी आपल्याला बाकीच्यासाठी भरपूर याची मदत होते की व्हीसी इक्वल टू काय असेल फॉर्म्युला, पीसी इक्वल टू काय असेल, टीसी इक्वल टू या फॉर्म्युल्यासाठी हे आपल्याला महत्वाचं आहे. ओके, सो थँक्यू. असेच नियमित सगळ्यांनी काय करायचं लेक्चर जॉईन करायचं आहे.